मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची महत्त्वाची बैठक शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। सीपी राधाकृष्णन राज्यपाल पदाचा राजीनामा देणार। उद्या राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण याकडे सर्वांचं लक्ष। नारायण राणे आणि संजय राऊत मानहानी प्रकरणी आज माझगाव कोर्टामध्ये सुनावणी। नारायण राणे कोर्टात हजर राहण्याची शक्यता। कोकण महोत्सवात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केल्यानंतर संजय राऊतांनी मानहानीचा दावा केला होता। लक्ष्मण हाकेंसह तब्बल 13 जणांवर गुन्हे दाखल। मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने गुन्हा। बारामती शहर पोलिसांनी केला गुन्हा दाखल। हडपसरमध्ये 2 पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। उदय सामंतांच्या बैठकीनंतर वाद। दत्ता खवले आणि माजी उपशहर प्रमुख यांच्यात राडा। ठाकरे बंधू एकत्र येण्याने काहीच फायदा होणार नाही। ठाकरे बंधूंची मराठी मतांसाठी धावपळ। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची टीका। डॉक्टर मोहन भागवत यांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांच्या हस्ते डॉक्टर भागवतांचं अभिनंदन। दोघेही एकमेकांच्या घरी टाळ्या द्यायला जातात। ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेची भीती। शिवसेनेचे अरुण सावंत यांची टीका। पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही। सरकार राबवणार नो पीयूसी नो फ्युएल उपक्रम। प्रत्येक पेट्रोल पंपावर अंमलबजावणी करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। भुजबळ ओबीसी मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहेत। भुजबळांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांची टीका। नरेश मस्के भाजपाची चाकरी करतात। भाजपासाठी महाराष्ट्राची बदनामी करतात। काँग्रेसचे बळवंत वानखेडे मस्केंवर बरसले। मुंबई महापालिकेतील 580 कायम कर्मचाऱ्यांना थकीत पगारासह अतिरिक्त 50,000 रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश। 2 महिन्यांपासून पगार थकीत ठेवल्याने उच्च न्यायालयामध्ये याचिका। बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास पालिकेकडून सुरुवात। अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई। मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता। हवेतील आर्द्रता अधिक वाढण्याची शक्यता। पुढील 3 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज नाही। यूपीआयचे नियम सोमवारपासून बदलणार। व्यापारी पेमेंटची मर्यादा वाढणार। आता एकाच व्यवहारात लाखो रुपयांचे पेमेंट शक्य होणार। नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मिळणार घरकुल योजनेचा लाभ। तळा म्हसळा तालुक्यामध्ये घरकुल योजनेस मान्यता। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश। वसई विरारमध्ये अनधिकृत 4 मजली इमारतीमध्ये सर्रास शाळा सुरू। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची माहिती समोर। महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष। लातूर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर फिरवला बुलडोझर। मोहिमेतून शहरातील विविध भाग अतिक्रमण मुक्त करण्यात येणार। सोने आणि चांदीने गाठला ऐतिहासिक दर। 24 तासात सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,13,000 रुपयांवर तर चांदीचे दर 1,29,780 रुपयांवर। जळगाव महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 19 हरकती दाखल। प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना दाखल। पुढील काही दिवसात हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता। एल्फिस्टन पूल पाडण्याला स्थानिकांचा विरोध। पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली। दुपारी या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात बैठक। विरार पूर्वमधील गडगा परिसरामध्ये रेल्वे ब्रिज कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी। वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना। प्रहार संघटनेचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन। सरकार तुपाशी दिव्यांग उपाशी भीक द्या अशा घोषणा देण्यात आल्या। परभणीमध्ये बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन। मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आंदोलनाला दिली भेट।
हैदराबाद गॅझेटमुळे मराठ्यांना न्याय मिळणार नाही. मराठा म्हणूनच सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. मराठा नेते सुनील नागणे यांची मागणी. लवकरच आता नवा लढा उभा करण्याचा दिला इशारा. मालेगावच्या चांदवडमध्ये प्रहार संघटना आक्रमक. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात ओतला कांदा. कांदा उत्पादकांच्या समस्येबाबत केला आक्रोश. चंद्रपुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलनाला माजी आमदार सुभाष गुटे यांची प्रमुख उपस्थिती. जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा. परभणीमध्ये इंडिया आघाडीची टीका. जनसुरक्षा कायद्याविरोधात मवियाची निदर्शने. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने. जनसुरक्षा कायद्याविरोधात मविया रस्त्यावर. बुलढाण्यातील जयस्तंभ चौकामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात मवियाचे आंदोलन. शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. जालन्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन. शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन. ऑनलाईन रमीत कर्जबाजारी झाल्याने 2 मित्रांकडून वृद्ध महिलेचे दागिने लुटून महिलेची हत्या केली. कोल्हापुरातील पनोरी गावातील घटना. आरोपींना अटक. सोलापुरातील बार्शीतील उपसरपंच आत्महत्या प्रकरणी जबाबदार नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक. नर्तिकेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. नर्तिकेकडून उपसरपंचाला विविध मागण्यांसाठी धमकी. मद्यधुंद ग्रामसेवकांचं कार्यशाळेतच लोटांगण. दारूबंदी असलेल्या गडचिरोलीतील प्रकार. कुरखेडा पंचायत समितीच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 किलो सोन्यावर दरोडेखोरांचा हल्ला. आरोपींवर 1289 पानांचं दोषारोपपत्र दाखल. पनवेलच्या खुटारी गावामध्ये गँगवॉर. अनिकेत म्हात्रेकडून गुंड राजकुमार म्हात्रेवर हल्ला. तळोजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अनिकेत म्हात्रेसह 11 जणांवर गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईमध्ये हुंडाबळी प्रकरण. आरोपींना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी. तलवाडा पोलीस स्थानकात 3 विरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीमधील महाड एमआयडीसीतील आगीची घटना. रसोल कंपनीतील सल्फर ट्रकला लागली आग. 2 महिन्यातील दुसरी घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईतील पूर्वेकडील कुलुपवाडीमध्ये मंगलम सोसायटीमध्ये मीटर बॉक्सला भीषण आग. आगीमुळे मिनिटात मीटर बॉक्स जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. मुंबई गोवा महामार्गावर विचित्र अपघात. खेडजवळ कार भिंतीत अडकली. अर्टिगाचा अपघात. प्रवासी मात्र सुखरूप. नागपुरात कोळसा खदान प्रकल्पाच्या सुनावणीमध्ये गोंधळ. पर्यावरण विभागाने घेतलेल्या सुनावणीत गोंधळ. 10 ग्रामपंचायतींचा कोळसा खदान प्रकल्पाला विरोध. हेलिकॉप्टरने 4 धाम यात्रा करणं महागणार. 15 सप्टेंबरपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार. हेलिकॉप्टरच्या भाड्यात 49% वाढ. पंतप्रधान मोदींचा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी संवाद. मोदी आणि मेलोनी यांच्यात विविध विषयांवर चर्चा. युक्रेनमधील संघर्ष संपण्यावर महत्त्वाची चर्चा. ट्रम्प यांचे सहयोगी चार्ली कर्क यांची गोळ्या घालून हत्या. विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान कर्क यांच्यावर गोळीबार. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुःख व्यक्त. आरोपीला अटक. सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान अशी चर्चा. जेनझी निदर्शकांचं अंतरिम प्रशासन चालवण्यासाठी कार्की यांना समर्थन. सुशीला कार्की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. काठमांडूत जमावबंदी लागू. पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्यानंतर नेपाळमध्ये तणावपूर्ण शांतता. पशुपतीनाथ दर्शनासाठी जाणाऱ्यांची नेपाळ यात्रा रद्द. युपीच्या इंडो नेपाळ सीमेवरून 60 भारतीय परतले. नेपाळमधील अस्थिर स्थितीमुळे यात्रा रद्द. दिल्लीतील नेपाळ दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवली. दिल्ली पोलिसांसह सीआरपीएफचे जवान तैनात. नेपाळमधील अशांततेनंतर खबरदारी. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान. उत्पन्नात घट होणार. कापूस वेचणीचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता.
छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावात पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट होणार, कापूस वेचणीचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता. चंद्रपुरात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही शेतकरी संकटात, पिकावर येल्लो मोजेक रोगाचा प्रादुर्भाव, दोनदा अतिवृष्टी झाल्यानेही शेतकऱ्यांचं नुकसान, शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी. परभणीत सोयाबीन पिकाला शिंगा न लागल्याने शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं पीक बियाची चौकशी करून कारवाई करावी, तसंच आता नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये राखड घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची ऑटोला जोरदार धडक, अपघातात एकाचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. कोल्हापुरात मोकाट जनावरांना चुकवताना एसटीने 4 दुचाकी उडवल्या, सायबर चौक आणि एनसीसी कार्यालय मार्गावर अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गात आढळलं देशातील दुसरं मोठं फुलपाखरू, सदन बर्डविंग या फुलपाखराचं नाव. फुलपाखरू कर्नाटकचं राज्य फुलपाखरू म्हणून ओळखलं जातं. राज्यात 8 महिन्यात 1183 शेतकरी आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर विभागात 520 आत्महत्या, पश्चिम विदर्भात 707 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेती नुकसान, कर्जबाजारीपणा, योग्य हमीभाव नसल्याने उचललं पाऊल. अमरावतीतील तिवसा नगरपंचायतीतील सेवानिवृत्त वॉलमॅनची आत्महत्या, आर्थिक विवंचनेत गळफास लावून संपवलं जीवन, आत्महत्येला तिवसा नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा पत्नीचा आरोप. दिल्लीत नवीन खरेदी केलेल्या थारचा पूजनानंतर सुरू करताच अपघात, शोरूममध्ये थार सुरू करताच वेगाने काच फोडून पहिल्या मजल्यावर, चालक गंभीर जखमी. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे जळगाव महामार्गावर धावत्या कारने अचानक पेट घेतला, कार चालक थोडक्यात बचावला, कार जळून खाक. परभणीत कौसडी परिसरात वानरांचा धुमाकूळ, शेतमालासह घरातील साहित्यांचं मोठं नुकसान, ग्रामस्थ हैराण, लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा. नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात, कारची डंपरला जोरदार धडक, अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळेच खिळे, महामार्गावर खिळे असल्याने 3-4 गाड्या पंक्चर, प्रवाशांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावर मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या संख्येमध्ये वाढ, जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, जनावरांच्या मालकांवर कारवाईची केली मागणी. सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरामध्ये उभ्या 5 दुचाकींना मालवाहू टेम्पोची धडक, दुचाकींचं मोठं नुकसान, टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा नुकसानग्रस्त दुचाकी मालकांचा आरोप. बदलापूरमध्ये रिक्षा चालकाची दादागिरी, मुलींना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांवर रिक्षा चालकाचा हल्ला, रिक्षा चालकानं पायावर घातला दगड. वडगाव मावळ येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादातून गोळीबार, नातेवाईकांवरून झालेल्या वादात आरोपीकडून गोळीबार, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, 3 जणांना अटक, पुढील तपास सुरू. ठाणे वाशी लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात फ्री स्टाईल हाणामारी, सीटवर बसण्याच्या वादावरून प्रवाशांमध्ये हाणामारी. कोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याने केला अत्याचार, लैंगिक अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती, नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, आरोपी पित्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. छत्रपती संभाजीनगरात शासकीय रुग्णालयातून रुग्णाला हकलल्याचा आरोप, नातेवाईकांची बेगमपुरा पोलिसात तक्रार. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकेला मारहाण, मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाणीची घटना, सीसीटीव्हीमध्ये कैद, तक्रार दाखल. चंद्रपूर जिल्हा परिषदेचा बांधकाम अभियंता निलंबित, अभियंत्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, सीईओ कडून निलंबनाची कारवाई. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत, 2 आरोपींना अटक.
चंद्रपुरातील बीएसएनएलची 24 लाख रुपयांची कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला 24 तासात अटक, 2 आरोपींसह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिमच्या कामरगाव येथे पोलीस चौकीला कुलूप, नागरिकांमध्ये नाराजी, पोलीस स्टेशनचा कुलूप लावल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या प्रकरणात मोठी वाढ, सर्व पोलीस ठाणे हद्दीत तपासणी करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश. कारवाईमध्ये विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेत 9 चोरीच्या दुचाकी हस्तगत, मुख्य आरोपी फरार. पैशांसाठी विवाहित तरुणीकडून लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळाचा वापर करून तरुणांची फसवणूक, लग्नानंतर पतीसोबत राहण्याचा नकार देऊन घेतली 50 लाखांची खंडणी, आरोपी आणि तिच्या मामावर गुन्हा दाखल. मुंबई डीएचएफएल बँक फसवणूक प्रकरणी ईडीकडून 185 कोटींची मालमत्तेवर टाच, बँकेचे प्रवर्तक वाधवान बंधूंवर 17 बँकांच्या समूहाला फसवण्याचा आरोप. दहिसर टोल नाक्याला मंत्री प्रताप सरनाईक भेट देणार, टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येची पाहणी करणार. नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये इमारतीच्या चप्पल स्टँडमध्ये आढळला 5 फूट लांबीचा अजगर, सर्पमित्र रोहित शिंदे यांनी अजगर पकडून अग्निशमन दलाच्या ताब्यात दिलाय. कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचे आदेश रद्द, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. पुण्यातील गँगस्टर प्रवीण महाजनकडून कारागृहातील कैद्यावर हल्ला, पाणी भरण्याच्या वादातून हल्ला, कैदी जखमी, कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानी, यूएई विरोधात भारताचा एकतर्फी विजय, पहिल्याच सामन्यात 9 गडी बाद करत भारताचा विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.